brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। अनेक ठिकाणी गारपीट सुद्धा होतीये आणि याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं बघायला मिळतंय। आणि पुढच्या काही दिवसात सुद्धा पावसाचा इशारा हवामान खात्याने अनेक ठिकाणी वर्तवलेला आहे। महाराष्ट्रातल्या जवळपास 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे काय काळजी घेणं महत्त्वाचं आहे, कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे, ओव्हरऑल वातावरणाची नेमकी काय स्थिती आहे, कुठे कुठे काय घडतंय, हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सगळ्यात आधी वातावरणात इतके बदल का होत आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण ही सॅटेलाइट इमेज बघणार आहोत। इकडे आपण बघू शकतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून जी आर्द्रता तयार होतीये, याचबरोबर स्थानिक भागांमध्ये जी तापमानात वाढ होतीये, या सगळ्यामुळे सध्या पावसाची स्थिती देशातल्या अनेक राज्यांमध्ये आता निर्माण झालेली आहे। इकडे आपण बघू शकतो 7 सिस्टर्स ऑफ इंडिया ज्या राज्यांना म्हटलं जातं, ज्यामध्ये अरुणाचल, मेघालय, सिक्कीम हे जे राज्य आहेत, इथे मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचं आपल्याला बघायला मिळतं। याचबरोबर उत्तर भारतातले जे काही राज्य आहेत, हा जो सगळा पट्टा आहे, इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मग यामध्ये हिमाचल प्रदेश असेल, इकडे नेपाळ असेल, या राज्यांमध्ये सुद्धा आता सध्याच्या घडीला पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आताही तिथे पाऊस पडतोय। इकडे सुद्धा आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या सुद्धा काही भागांमध्ये ढग दाटल्याचं आपण इकडे बघतोय आणि त्या खालोखालचे साऊथचे जे इतर राज्य आहेत, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आपल्याला बघायला मिळतंय। आता हे सगळं आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून बघितलं, तसं कुठल्या राज्यात पाऊस पडतोय आता ते आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मगाशी सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघितल्याप्रमाणे की इथे आपण बघू शकतो की देशातल्या अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता पुढे सुद्धा असणार आहे आणि आता सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस पडतोय। इकडे आपण बघू शकतो पंजाबमध्ये, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगाल हा जो भाग आहे, इथे येलो अलर्ट वर्तवलेला आहे हवामान खात्याने। पुढच्या काही राज्यांमध्ये काय स्थिती आहे ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून बघूयात। आणखी काही राज्यांमध्ये येलो अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवलेला आहे, त्यामध्ये झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांचा त्यामध्ये समावेश आहे। याचबरोबर तेलंगणा, महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ हे जे साऊथचे राज्य आहेत, या राज्यांना सुद्धा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। यानुसार आता मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे की महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। तर नेमकी कुठे पावसाची शक्यता असणार आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यांना अवकाळीचा पाऊस झोडपणार आहे, ते सुद्धा आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघू शकतो। तर आज वर्तवलेला हा अलर्ट आहे 24 तारखेचा, 24 फेब्रुवारीचा। आणि इकडे आपण बघू शकतो की विदर्भातले जे जिल्हे आहेत, तिथे खास करून पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। इतर जे राज्य आहेत, तिथे सुद्धा पावसाची शक्यता असू शकते, म्हणजे ढगाळ वातावरण असू शकतं किंवा वारे सुद्धा वाहत असतील अशी शक्यता असू शकते। मात्र पाऊस पडण्याची शक्यता इतर राज्यांमध्ये तितकीशी नसणार आहे। इकडे विदर्भातल्या कुठल्या जिल्ह्यात पावसाची शक्यता असेल, तर विदर्भात नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे जिल्हे आहेत, या 7 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात की उद्या म्हणजे 25 फेब्रुवारीला नेमकी काय स्थिती असेल। तर 25 तारखेला सुद्धा पावसाचा इशारा हवामान खात्याकडून विदर्भातल्या काही भागांमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। यवतमाळ आणि चंद्रपूर हे जे 2 जिल्हे आहेत, इथे पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। येलो अलर्टमध्ये हे 2 जिल्हे आहे, त्याच्या तुलनेने इतर जे जिल्हे आहेत, तिथे मात्र पावसाची कुठलीही शक्यता नसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। आणि ह्या सगळ्यानुसार शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या शेतपिकाची काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे। यानुसार आता तुमच्या भागात काय स्थिती आहे, तुमच्या भागात आता ऊन आहे, पाऊस पडतोय, नेमकी काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।